Today we are going to learn lesson number 2, the interrelationship between living things. लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव गोष्टी, ज्यांच्यामध्ये जीव आहे अशा गोष्टी. सजीव गोष्टींचा एकमेकांशी असणारा इंटर रिलेशनशिप म्हणजे परस्परांशी असलेले नाते, एकमेकांशी असलेले नाते. अ रिडल टू सॉल्व, एक कोडे सोडवा बरं. An age-old tree with a thick strong trunk gives deep dark shade from the scorching sun. आता एक असं झाड आहे, ते खूप जुनं झाड आहे. त्याची ट्रंक, त्याचं जे खोड आहे ते खूप स्ट्रॉंग आहे, खूप जाड आहे. आणि ते जे झाड आहे ते आपल्याला काय करतं, जळजळत्या उन्हापासून, स्कॉर्चिंग सन म्हणजे एकदम जळजळत्या कडक उन्हापासून काय करतं, आपल्याला सावली देतं. Like an old man's beard with many strands, it has ropes for swinging from every branch. जसं एखाद्या म्हाताऱ्या माणसाची दाढी खूप लांब असते, त्याप्रमाणे त्याच्या ब्रांचला स्विंग करण्यासाठी, झोका खेळण्यासाठी रोप्स आहेत. तर सांगा बरं असं कोणतं झाड आहे, तर ते झाड आहे द बॅनियन ट्री, वडाचे झाड. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, प्लांट्स इन अवर सराउंडिंग्स आर युजफुल टू अस इन डिफरंट वेज. आपल्या आजूबाजूला जी झाडे असतात ते आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने काय असतात, उपयोगी असतात. द नेम्स ऑफ सम प्लांट्स आर गिवन बिलो, इथे काही प्लांट्सची आपल्याला नावे दिलेली आहेत. फॉर व्हॉट पर्पज डू वी यूज देअर लिव्ज, मग आपण कोणत्या कारणासाठी त्यांचे हे पाने वापरतो. बेटेल वाईन म्हणजे विड्याची पाने, जे आपण खायचं पान वापरतो ना त्याची पाने. त्याचा वापर कशासाठी होतो, एकतर खाण्यासाठी तर होतोच, अजून कॅन्सरमध्ये सुद्धा त्याची ट्रीटमेंटमध्ये त्या पानांचा वापर केला जातो. फ्लेम ऑफ द फॉरेस्ट, पळसाची पाने कशासाठी वापरली जातात, तर पळसाची पाने ही अँटी डायबेटिक असतात. अँटी डायबेटिक म्हणजे डायबेटीसच्या वर उपयोगी असणाऱ्या औषधांमध्ये त्याचा वापर होतो. फेनुग्रीक, मेथी. फेनुग्रीक म्हणजे मेथीची पाने अपचनसाठी वापरतात, अपचनावरती उपाय म्हणून वापरतात. वसाका, अडुळसा हा खोकल्यासाठी वापरतात. करी लीफ प्लांट, कढीपत्ता तर आपण जेवणामध्ये वापरतोच भाजी करताना, प्लस हेअर फॉलसाठी, जर केस गळत असतील तर त्याच्या उपाय म्हणून करी लीफ वापरतात. द नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर मेट इन देअर एन्व्हायरमेंट, सर्व सजीवांच्या गरजा हे आपल्याला कशातून, परिसरामधूनच, आपल्या एन्व्हायरमेंटमधूनच पूर्ण होतात. वी हॅव मेनी नीड्स लाईक फूड, वॉटर, एअर, क्लॉथ्स अँड शेल्टर. आपल्या काय काय गरजा आहेत, फूड म्हणजे अन्न, पाणी, हवा, कपडे आणि निवारा, शेल्टर म्हणजे निवारा, राहायला घर. ऑल दीज नीड्स आर मेट इन अवर सराउंडिंग, मग हे सगळं आपल्याला कशापासून भेटतं, तर आपल्या सराउंडिंग, आजूबाजूच्या परिसरामधून आपल्याला ते भेटतं. इन फॅक्ट फूड, वॉटर अँड एअर आर द नीड्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. फूड, अन्न, पाणी आणि हवा, ह्या सगळ्या काय आहेत, सगळ्या सजीवांना लागणाऱ्या गरजा आहेत. दे आर ऑल फुलफिल्ड इन द एन्व्हायरमेंट, आणि त्या सगळ्या आपल्याला एन्व्हायरमेंटमधून, परिसरामधून भेटतात. बट देर आर डिफरन्सेस इन द नीड्स ऑफ इच काइंड ऑफ लिव्हिंग थिंग्स, पण प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजांमध्ये काय आहे, वेगळेपणा आहे. फॉर एक्झाम्पल, द वॉटर दॅट अ माऊस ड्रिंक इन ॲन एंटायर डे, एक उंदीर एका पूर्ण दिवसामध्ये जेवढं पाणी पितो, वुड नॉट बी इनफ फॉर अन एलिफंट इवन ॲट वन टाइम, तेवढंच पाणी हत्तीच्या एका वेळेसाठी सुद्धा उपयोगी पडणार नाही. थिंक अबाउट इट, याच्यावर विचार करा. बटरफ्लाईज फीड ऑन द नेक्टर ऑफ फ्लॉवर्स. बटरफ्लाय काय करतात, फुलांमधला मकरंद खातात. नेक्टर म्हणजे फुलांमध्ये जो गंध असतो ते खातात. कॅन अ फ्रॉग डू द सेम, त्याचप्रमाणे बेडूक करू शकतो का. अ शीप इट्स द लिव्ज ऑफ श्रब्स, शेळी असते ती काय करते, झुडपांची पानं खाते. कॅन अ टायगर डू द सेम, त्याचप्रमाणे वाघ खाऊ शकेल का तशी पानं. अ फिश कॅन ब्रीथ इन वॉटर, मासा असतो तो पाण्यामध्ये श्वास घेऊ शकतो. बट कॅन अ पिजन डू दॅट, पण कबूतर घेऊ शकतं का पाण्यामध्ये श्वास. बलरशेस ग्रो इन वॉटर, बलरशेस म्हणजे पाण्यातलं कणीस, पानकणीस. कॅन अ लेमन ट्री डू सो, पण लिंबाचं झाड पाण्यामध्ये उगवू शकतं का, नाही, कारण प्रत्येक जे लिव्हिंग थिंग्स आहे ते काय आहे, वेगवेगळं आहे. कॅन यू टेल, इफ फिश लिव्ह द वॉटर विल दे बी एबल टू लिव्ह ऑन लँड.
जर मासा पाण्यातून बाहेर आला तर तो जमिनीवर राहू शकतो का? नाही राहू शकणार. ट्राय दिस. टेक 2 स्मॉल बॉक्सेस. 2 स्मॉल बॉक्सेस घ्या. लेबल देम बॉक्स 1 अँड बॉक्स 2. बॉक्स 1 आणि बॉक्स 2 असे त्यांना नाव द्या. फिल देम 3/4 विथ सॉइल. 3/4 म्हणजे त्याचे जर 4 भाग केले, 1 2 3 आणि 4, तर त्यातल्या 3 भागापर्यंत त्याच्यामध्ये सॉइल टाका, माती टाका. मेक द सॉइल मॉइस्ट इनफ टू सॉ सीड्स. ती माती जी आहे ती थोडीफार ओली असली पाहिजे की आपल्याला त्याच्यामध्ये बी काय करता येईल, पेरता येईल. सॉ 2 स्प्राउटेड मोथ मटकी सीड्स इन ईच बॉक्स. प्रत्येक बॉक्समध्ये 2 मटकीचे दाणे, ज्याला स्प्राउटेड आहे, कोंब आलेले मटकीचे दाणे काय करायचे, आपल्याला पेरायचे आहेत. गिव्ह 2 स्पून्स ऑफ वॉटर टू द सॉइल ऑफ बॉक्स 1. बॉक्स 1 मधल्या मातीमध्ये 2 चमचे पाणी ओतायचे. ओनली वन्स एव्हरी डे. दिवसातून फक्त एकदा 2 चमचे पाणी ह्या बॉक्समधल्या 1 नंबरच्या बॉक्समधल्या मातीमध्ये ओतायचं आहे. गिव्ह 4 स्पून्स ऑफ वॉटर टू द अदर बॉक्स 4 टाइम्स अ डे. आता हा दुसरा बॉक्स आहे, त्याला दिवसातून 4 वेळा 4 चमचे पाणी ओतायचे. डू दिस फॉर 6 days. हे दोघांना काय करायचं, पाणी द्यायचंय. किती दिवस द्यायचंय, 6 दिवस द्यायचंय. व्हॉट विल यू सी. मग तुम्हाला काय दिसेल. द प्लांट्स इन बॉक्स 1 आर ग्रोविंग वेल. बॉक्स 1 मधले जे प्लांट्स आहेत ते व्यवस्थित ग्रो होत आहेत. बट द प्लांट्स इन बॉक्स 2 हॅव बिगन टू रॉट. पण बॉक्स 2 मधले जे प्लांट होते ते कुजायला लागतात. रॉट म्हणजे कुजणे. व्हॉट डज दिस टेल अस. आता ह्याच्यावर आपल्याला काय कळलं, सांगा बरं. आपण ह्या झाडाला काय केलं होतं, फक्त 2 चमचे पाणी, ते पण दिवसातून एकदा दिलं होतं. ह्या झाडाला 4 चमचे पाणी दिवसातून 4 वेळा दिलं होतं. त्याच्यामुळे काय झालं, हे कुजून गेलं. ह्याला जास्त पाणी मिळालं म्हणून ते काय झालं, कुजून गेलं. आणि ह्याला कमी पाणी मिळालं म्हणजे जेवढं पाहिजे होतं पुरेसं तेवढं पाणी मिळालं, त्याच्यामुळे त्याची वाढ व्यवस्थित झाली. Plants that are not aquatic plants cannot grow in marshy area. जे झाडे ॲक्वेटिक नाही आहेत, पाण्यात उगवणारी नाही आहेत, ती काय करतात, अशा पाण्याच्या ठिकाणीच्या एरियामध्ये जगू शकत नाहीत, वाढू शकत नाहीत. इफ दे गेट मोर वॉटर दॅन दे नीड दे रॉट. जर त्यांना हवं असेल त्यापेक्षा जास्त पाणी दिलं गेलं तर ते काय होतात, कुजून जातात. लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ द टायगर. आता आपण वाघाचं एक्झाम्पल घेऊया. अ टायगर हॅज स्ट्राइप्स. टायगरच्या शरीरावर काय असतात, असे पट्ट्या आहेत. अ टायगर लाईज इन वेट फॉर इट्स प्रे अमॉंग टॉल ग्रासेस. टायगर काय करतो, उंच गवतामध्ये त्याच्या शिकाराची वाट बघतो. प्रे म्हणजे शिकार. इट्स prey cannot see it in the grass because of the stripes. आणि जी वाघाची शिकार असते तर त्या शिकारीला वाघ हा त्या गवतामध्ये ओळखूच येत नाही, कारण त्याच्या अंगावरचे जे पट्ट्या आहेत त्याच्यामुळे. देअर आर ॲनिमल्स लाईक द डिअर, द नीलगाय अँड द बायसन इन ग्रासलँड. त्या ग्रासलँडमध्ये, त्या गवतामध्ये हरिण असतात, नीलगाई असतात आणि बायसन म्हणजे जंगली बैल असतात आणि नीलगाई म्हणजे जंगली गायी आहे. तर हे सगळे ॲनिमल तिथे असतात. व्हेन द टायगर इज हंग्री. जेव्हा वाघाला भूक लागते, इट कॅन फीड ऑन देम. मग वाघ या तिघांपैकी एकाची शिकार करतो आणि तो आपला पोट भरतो. फॉर अ टायगर देअर ऑल्सो नीड्स टू बी अ वॉटर होल नियर बाय विच नेवर ड्राईज अप इवन इन द समर. वाघाला राहण्यासाठी तो जिथं राहतो त्याच्या शेजारी एखादं वॉटर होल म्हणजे पाण्याचं तळं असलं पाहिजे, आणि जे उन्हाळ्यात सुद्धा वाळून जात नाही, उन्हाळ्यामध्ये त्यातलं पाणी आटत नाही, अशा ठिकाणी वाघ राहायला पाहिजे. देअर मस्ट ऑल्सो बी डेन्स व्हेजिटेशन, tall grasses or caves in hills or mountains in the area so that the tiger can find shelter. आणि वाघ जिथे राहतो त्याच्या आजूबाजूला डेन्स व्हेजिटेशन म्हणजे घनदाट झाडी झुडपे पाहिजेत, टॉल ग्रासेस उंच गवते पाहिजेत, किंवा टेकड्या किंवा पर्वतांमध्ये
केव्ज म्हणजे गुहा पाहिजेत असे, की जेणेकरून वाघाला तिथे लपता आलं पाहिजे किंवा वाघाला तिथे राहता आलं पाहिजे. A tiger inhabits an area where all these things are available. आणि मग टायगर अशाच ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी अवेलेबल असतील, उपलब्ध असतील. इनहॅबिट्स म्हणजे राहणे. इथे चित्रात दाखवले बघा, वेअर डज अ टायगर लिव्ह. टायगर कुठे राहतो, तर अशी तिथे झाडी पाहिजे, पाणी पाहिजे, गुहा पाहिजे, अशा ठिकाणी वाघ राहू शकतो. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, फ्रॉम वेअर डू वी गेट सिल्क. आपल्याला जे सिल्क आहे, रेशीम आहे, ते कुठून भेटते, रेशमी किड्यापासून भेटते. हाऊ आर ट्रीज युजफुल फॉर मंकीज. झाडे माकडांसाठी कसे काय उपयोगी आहेत, कारण माकडे झाडावर राहतात. हाऊ आर ट्रीज युजफुल फॉर बर्ड्स. झाडे पक्ष्यांसाठी कसे युजफुल आहेत, उपयोगी आहेत, तर पक्षी काय करतात, झाडांवरती घरटे बांधतात. व्हॉट हॅपन इफ टर्माइट्स मेक अ ट्री हॉलो. टर्माइट्स म्हणजे वाळवी. वाळवी लागते बघा झाडांना. झाडे ते वाळवी काय करते, ती सगळं झाड खाऊन आतून पोखरून टाकते आणि खूप ते हॉलो म्हणजे रिकामं करून टाकते. त्याच्यामुळे ते झाड मरून जातं किंवा पडून जातं. वी कीप ॲनिमल्स इन ऑर्डर टू सॅटिस्फाय सम ऑफ अवर नीड्स. आपल्या काही गरजा भागवण्यासाठी आपण ॲनिमल्स, प्राण्यांना पाळतो. त्यांना पाळीव प्राणी असे म्हणतात. दे बिकम डिअर टू अस. आपण ते आपले प्रिय बनतात, आपल्याला त्यांचा लळा लागतो. वी लुक आफ्टर देम वेल. आपण त्यांची व्यवस्थित काळजी घेतो. वी फीड देम. त्यांना खायला देतो. वी टेक देम टू अ वेट इफ दे फॉल इल. आणि ते जर आजारी पडले तर आपण वेट म्हणजे पक्ष्यांचे पशु पक्ष्यांचे डॉक्टर, प्राण्यांचे डॉक्टर, त्यांच्याकडे आपण त्यांना घेऊन जातो. दीज ॲनिमल्स टू रिटर्न अवर अफेक्शन. आणि हे ॲनिमल्स सुद्धा आपण त्यांच्यावर जे प्रेम करतो त्याच्या बदल्यात ते सुद्धा आपल्याला काही गोष्टी देत असतात. तर काय काय गोष्टी आपल्याला ते देतात. वी गेट मिल्क. ते आपल्याला दूध देतात. मीट, मांस देतात. एग्ज, अंडी देतात. अँड सेव्हरल अदर थिंग्स फ्रॉम ॲनिमल्स. आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्राण्यांपासून भेटतात. सम ॲनिमल्स आर युजफुल फॉर कॅरिंग बर्डन्स ऑर ड्रॉइंग कार्ड्स. काही जे ॲनिमल्स आहेत, प्राणी आहेत, तर ते बर्डन्स म्हणजे ओझं वाहून नेण्यासाठी उपयोगी असतात, तर काही गाड्या हाकण्यासाठी उपयोगी असतात. डोमेस्टिक ॲनिमल्स आर ऑल्सो यूज टू हेल्प विथ द हेवी फार्म वर्क इन फील्ड्स. आणि असे पाळलेले जे प्राणी असतात, डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत, तर ते शेतामध्ये अवजड कामे करण्यासाठी सुद्धा त्यांचा उपयोग होतो. डॉग्स गार्ड अवर हाऊसेस. कुत्रे आपल्या घराची राखण करतात. शीप गिव्ज अस वूल. आणि ज्या शीप आहेत, मेंढ्या आहेत, त्या आपल्याला लोकर देतात. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का, इवन द एक्सक्रीटा ऑफ डोमेस्टिक ॲनिमल्स इज ऑफ यूज टू ह्युमन बिईंग्स. एक्सक्रीटा म्हणजे जे पाळीव प्राण्यांची जे शेण आहे, तर ते सुद्धा आपल्याला उपयोगी आहे, माणसांना उपयोगी आहे. द डंग ऑफ कॅटल इज मेड इन टू डंग केक्स. तर जे गुरांचं शेण आहे त्याच्यापासून डंग केक्स म्हणजे गोवऱ्या शेण्या थापल्या जातात. दे आर कंबस्टिबल. ते कंबस्टिबल म्हणजे ज्वलनशील असतात, ते जाळू शकतो आपण. दे आर युज्ड इन सम प्लेसेस ॲज फ्युएल. तर त्याचा इंधन म्हणून उपयोग केला जातो. चुलीमध्ये जाळण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. गावाला अजूनही गोवऱ्या वापरतात. वेन दे बर्न दे गिव्ह आउट स्मोक. आणि जेव्हा ते आपण जाळतो तेव्हा त्याच्यामधून धूर बाहेर पडतो. अ कंबस्टिबल गॅस कॉल्ड गोबर गॅस इज ऑल्सो ऑप्टेन फ्रॉम कॅटल डंग. गुरांच्या शेणापासून एक गॅस, ज्याला गोबर गॅस असं म्हटलं जातं, तर तो सुद्धा ज्वलनशील गॅस आपल्याला भेटतो. दॅट टू इज युज्ड ॲज फ्युएल. आणि त्याचा सुद्धा इंधन म्हणून, म्हणजे जसं आपण आपल्या घरामध्ये गॅस सिलेंडर वापरतो त्याप्रमाणेच स्वयंपाकासाठी हा गोबर गॅस वापरला जातो. इट बर्न्स विदाऊट स्मोक. आणि हा जेव्हा जळतो तेव्हा काहीही धूर बाहेर येत नाही. कॅटल डंग इज युज्ड फॉर प्लॅस्टरिंग मड हाऊसेस. आता जे गुरांचं शेण आहे, तर ते जे मड हाऊसेस म्हणजे मातीची घरांना प्लास्टर करण्यासाठी, सारवण्यासाठी हे वापरतात, गुरांचं शेण वापरतात. मॅन्युअर्स मेड फ्रॉम कॅटल डंग.
गुरांच्या शेणापासून खत तयार केलं जातं. मॅन्युअर म्हणजे खत जे आपण शेतामध्ये टाकतो ते. अँड शीप पेलेट्स, गुरांचं शेण. तसंच शेळीच्या ज्या लेंड्या असतात तर त्यापासून मॅन्युअर खत तयार केले जातात. आर गुड फॉर प्लांट्स, आणि ते झाडांसाठी खूप चांगले असतात. फार्मर्स यूज देम फॉर ग्रोविंग क्रॉप्स, शेतकरी त्यांचं धान्य, त्यांचं पीक ची ग्रोथ चांगली व्हावी, जास्त पीक यावं म्हणून या नैसर्गिक खतांचा वापर करतात. या चित्रामध्ये दाखवलंय बघा, ॲनिमल्स आर अवर फ्रेंड्स. हे दोघं बहीण भाऊ जे आहेत ते कॅट सोबत खेळत आहे, मांजरी सोबत खेळत आहे. हा कुत्रा घराचं रक्षण करत आहे. दुधाचा टँकर आहे, गाई म्हशी आपल्याला दूध देतात त्याचा टँकर आहे. आणि हा घोडा आहे, हा जो बर्डन घेऊन जात आहे, ओझं घेऊन जात आहे एका ठिकाणाहून दुसरीकडे. शेळी आहे, इथे कुत्रा आहे. अशा प्रकारे ॲनिमल्स आपले फ्रेंड असतात. जस्ट ॲज वी नीड ॲनिमल्स वी नीड प्लांट्स टू. ज्याप्रमाणे आपल्याला प्राण्यांची गरज आहे त्याचप्रमाणे आपल्याला झाडांची सुद्धा गरज आहे. प्लांट्स गिव्ज अस फूड ग्रेन्स, व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. तर आपल्याला झाडे काय देतात? फूड ग्रेन्स म्हणजे अन्नधान्य देतात, भाज्या देतात आणि फळे सुद्धा देतात. वी लव्ह फ्लॉवर्स टू. आपल्याला फुले सुद्धा आवडतात, ते सुद्धा आपल्याला झाडे देतात. वी यूज देम फॉर मेनी डिफरंट पर्पजेस. फुलांचा वापर आपण वेगवेगळ्या हेतूने करत असतो. वी गेट फ्लॉवर्स फ्रॉम प्लांट्स. आपल्याला फ्लॉवर्स, फुले हे झाडापासून भेटतात. वी ऑल्सो गेट कॉटन वूल फ्रॉम प्लांट्स टू मेक कॉटन क्लॉथ्स. कॉटनचे कपडे बनवण्यासाठी जे लागणारं कॉटन आहे, कापूस आहे, तर ते सुद्धा आपल्याला झाडे देतात. वी ग्रो प्लांट्स दॅट आर युजफुल टू अस मेथडिकली. आपण एक विशिष्ट पद्धतीने आपल्याला जी झाडे लागतात तर ती लावतो आणि ती वाढवतो. आता ती जी पद्धत काय आहे? वी सो सीड्स. आपण काय करतो? आपल्याला जी झाडे पाहिजेत त्याच्या बिया पेरतो. सो म्हणजे पेरणे. वी मेक शुअर दॅट दे गेट वॉटर. आणि आपण अशी काळजी घेतो की त्यांना वेळेवर पाणी भेटलं पाहिजे. वी गिव्ह मॅन्युअर वेन नेसेसरी. गरज पडेल तेव्हा आपण त्या झाडांना खत घालतो. वी स्प्रे पेस्टिसाइड्स इफ दे आर अटॅक्ड बाय इन्सेक्ट्स. आणि त्याच्यावरती कुठल्याही इन्सेक्ट्सचा, कीटकांचा काही अटॅक झाला, हल्ला झाला, रोग पडला झाडांवरती तर आपण काय करतो? औषध फवारणी करतो. प्लांट्स टू गिव्ह टू अस अबंडंटली. प्लांट सुद्धा, झाडे सुद्धा आपल्याला पुष्कळ देतात. अबंडंटली म्हणजे खूप काही देतात. दे सॅटिस्फाय अवर नीड्स. ते आपल्या सर्व गरजा भागवतात. अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो गेट देअर फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. दुसऱ्या सुद्धा ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत, सजीव गोष्टी आहेत, तर ते काय? ते एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या पर्यावरणामधून त्यांचं जे अन्न मिळवतात. फॉर एक्झाम्पल, चॅमेलियन्स ईट इन्सेक्ट्स वेन दे आर हंग्री. चॅमेलियन म्हणजे सरडा, त्याला भूक लागली की इन्सेक्ट म्हणजे कीटक खातो. सम स्नेक्स ईट माईस अँड फ्रॉक्स. तर स्नेक म्हणजे साप. काही साप हे उंदीर आणि फ्रॉक्स म्हणजे बेडूक खातात. टायगर्स ईट डिअर. टायगर हे वाघ आहे तो हरिण खातो. गोट्स अँड शीप ईट लिव्स ऑफ प्लांट्स. शेळ्या आणि मेंढ्या हे झाडांची पाने खातात. कॅटल ईट ग्रास. गुरे गवत खातात. अ न्यू टर्म, आता एक नवीन आपण बघणार आहोत, अर्बोरियल. अर्बोरियल म्हणजे काय? तर दिस वर्ड कम्स फ्रॉम द लॅटिन वर्ड आर्बर विच मीन्स ट्री. तर हा जो शब्द आहे आर्बोरियल, हा एका लॅटिन शब्दापासून, आर्बर हा लॅटिन शब्द आहे, आर्बर म्हणजे झाडे, तर याच्यापासून आलेला आहे. आर्बोरियल मीन्स लिव्हिंग इन ट्रीज. आर्बोरियल म्हणजे काय? तर झाडांवर राहणारे. ॲनिमल लाईक मंकीज अँड स्क्विरल्स लिव्ह ऑन ट्रीज. तर माकडे किंवा खारुताई, खार यांसारखे जे प्राणी आहेत ते झाडांवरती राहतात. इट गिव्स देम सर्टन ॲडव्हान्टेजेस. आणि झाडांवर राहिल्यामुळे त्यांना काही
फायदा होतो. ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा. बिईंग ॲट हाईट, तर काय त्यांना फायदा होतो, तर उंचीवर असल्यामुळे झाडे खूप उंच असतात आणि त्या झाडांवर माकडे आणि खारुताई राहते. त्याच्यामुळे त्यांना उंचावर राहिल्यामुळे दे आर बेटर एबल टू डिफेंड देमसेल्स फ्रॉम देअर एनिमीज, त्यांना त्यांच्या शत्रूपासून बचाव करण्याचा चांगला मार्ग भेटतो. Besides, they can eat the fruits of the trees to satisfy their hunger. आणि झाडांवर राहिल्यामुळे त्यांना झाडांची फळे भेटतात. त्यांना जेव्हा त्यांची भूक भागवण्यासाठी ते झाडांची फळे खातात. Such animals are said to be arboreal. आणि अशा प्राण्यांना आपण आर्बोरियल म्हणजे झाडांवर राहणारे प्राणी असे म्हणतो. Unknowingly, they help the tree with whose support they live. आणि नकळतपणे ज्या झाडांवरती ते राहतात तर त्यांना ते मदत सुद्धा करत असतात. ॲज दे मूव्ह अराउंड हिअर अँड देअर इन सराउंडिंग दे स्प्रेड द सीड्स ऑफ द फ्रूट दे हॅव इटन थ्रू देअर ड्रॉपिंग्स. आणि आता ते झाडांना कशी मदत करतात माहित आहे का, तर ते झाडांची फळे खातात. तर त्यांनी खाल्लेले फळे काय ते बी काढून खात नाहीत, ते बी सकट खातात. आणि जेव्हा ते इकडे तिकडे जातात तेव्हा त्यांच्या विष्ठेमधून किंवा शीमधून ती बी जमिनीवरती पडते. बिकॉज ऑफ दिस न्यू ट्रीज ग्रो इन डिफरंट प्लेसेस. आणि मग अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी नवीन झाड उगवते. सम टाइप्स ऑफ बर्ड्स टू फाइंड ट्रीज युजफुल फॉर बिल्डिंग देअर नेस्ट. आता काही प्रकारच्या पक्ष्यांना सुद्धा झाडे त्यांची घरटी बांधण्यासाठी उपयोगी पडतात. तुम्हाला हे माहित आहे का, अॅन इग्रेट राईड्स ऑन अ बफेलोज बॅक. तर इग्रेट म्हणजे बगळा. बगळा हा बफेलो म्हणजे म्हशीच्या पाठीवरतीच बसून राईड करतो, म्हणजे ती जिकडे जाईल तिकडे जातो. वेन अ बफेलो इज ग्रेझिंग इन ग्रासी एरिया यू आर व्हेरी लाईकली टू सी अॅन इग्रेट रायडिंग ऑन इट्स बॅक. जेव्हा एखादी म्हैस जेव्हा गवताळ प्रदेशामध्ये इकडून तिकडे फिरत असते, चरत असते, तेव्हा तुम्ही बऱ्याचदा तिच्या पाठीवरती बगळा बघितलेला असेल तिच्यासोबत फिरताना. व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट. तर त्यामागचं कारण काय आहे की बगळा हा म्हैशीच्याच पाठीवरती का बसतो. अ सर्टन काइंड ऑफ इग्रेट फीड्स ऑन डिफरंट काइंड्स ऑफ इन्सेक्ट. तर काही प्रकारचे जे बगळे असतात ते काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे किडे खात असतात. ग्रास इज फुल ऑफ ऑल काइंड्स ऑफ इन्सेक्ट्स. आणि गवतामध्ये सर्व प्रकारचे कीटक असतात. बट because they are hidden in the grass, the egret cannot see them and catch them. पण ते गवतामध्ये लपलेले असतात. कोण, ते जे छोटे छोटे कीटक असतात ते गवतामध्ये लपलेले असतात. त्याच्यामुळे तो बगळा त्यांना बघू शकत नाही आणि त्यांना पकडू शकत नाही. ॲज द बफेलो ट्रेड्स ऑन द ग्रास इट फ्रायटन्स द इन्सेक्ट विच फ्लाय आउट ऑफ द ग्रास. आणि जेव्हा ती बफेलो ती म्हैस त्या ग्रासमधून चालते तेव्हा त्याच्यामुळे ते कीटक घाबरतात आणि उडू लागतात. द इग्रेट ऑन द बफेलोज बॅक मेक नो मिस्टेक टू स्वूपिंग डाऊन टू कॅच अँड ईट देम अप. आणि मग जेव्हा ते किडे हवेमध्ये उडतात तेव्हा बगळा अजिबात चूक करत नाही. तो पटकन हवेतून झेप घेतो खाली, त्यांना पकडतो आणि त्यांना खातो. आणि म्हणून बगळा कायम आपल्याला म्हैशीच्या बफेलोच्या पाठीवर बसलेला दिसतो. सीझनल चेंजेस इन लिव्हिंग थिंग्स. तर सीझनल चेंजेस, सीझन म्हणजे काय, तर ऋतूनुसार लिव्हिंग थिंग्समध्ये सजीवांमध्ये जे बदल होतात ते आपण बघूयात. फाइंड आउट व्हॉट इज द मराठी नेम फॉर मँगो ब्लॉसम्स. आंब्याला बहर येतो त्याला मराठी नाव काय आहे. वेन डू मँगो ट्रीज ब्लॉसम एव्हरी इयर. आणि आंब्याला बहर केव्हा येतो, प्रत्येक वर्षी. डज द बॅनियन हॅव लिव्स थ्रू आउट द इयर. बॅनियन ट्रीला, वडाच्या झाडाला पूर्ण वर्षभर पाने असतात का. वी सी फ्रॉग्स एव्हरीवेअर ड्युरिंग रेन्स. आपल्याला पावसाळ्यामध्ये सगळीकडे बेडूक दिसतात. वेअर डू दे डिसअपिअर इन समर. पण उन्हाळ्यामध्ये ते कुठे जातात. विच इज द सीझन फॉर जामुन्स. जांभळासाठी कोणता ऋतू असतो.
तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आता बघणार आहोत. वी हॅव 3 सीझन्स, समर, द रेनी सीझन अँड विंटर. आपल्याकडे 3 ऋतू आहेत. तर पहिला ऋतू आहे उन्हाळा, समर म्हणजे उन्हाळा, रेनी सीझन म्हणजे पावसाळा आणि विंटर म्हणजे हिवाळा. इट इज व्हेरी हॉट इन समर. उन्हाळ्यामध्ये खूप गरम होत असते. वी विअर कॉटन क्लोथ्स अँड ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. मग आपण उन्हाळ्यामध्ये खूप गरम होत असतो, त्याच्यामुळे आपण सुती कपडे घालतो. कॉटन क्लोथ्स म्हणजे सुती कपडे घालतो, ज्याच्यामुळे आपल्याला गरम होत नाही जास्त आणि घाम शोषला जातो. आणि खूप प्लेंटी ऑफ वॉटर म्हणजे पुष्कळ पाणी आपण पितो. इन द रेनी सीझन, पावसाळ्यामध्ये, वी यूज अम्ब्रेलाज ऑर डिफरंट काइंड्स ऑफ रेनकोट्स अँड हुड्स टू अवॉइड गेटिंग वेट इन द रेन. पावसाळ्यामध्ये आपण छत्रीचा वापर करतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रेनकोट वापरतो, ज्याच्यामुळे पावसापासून आपला बचाव होतो. किंवा हुड्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या, हे असं दाखवलंय ना हे, तर त्या अशा प्रकारचे आपण पावसाळ्यामध्ये भिजू नये म्हणून वापरतो. इन विंटर वी विअर वुलन्स अँड अदर वॉर्म क्लोथ्स टू प्रोटेक्ट अवर सेल्फ फ्रॉम द कोल्ड. आणि हिवाळ्यामध्ये आपण स्वेटर आणि अजून गरमीचे काही कपडे वापरतो की जे आपला थंडीपासून प्रोटेक्ट म्हणजे बचाव करतात, म्हणजे आपल्याला थंडी लागत नाही. Just as 3 seasons affect us, they affect all other living things too. ज्याप्रमाणे हे ज्या 3 ऋतूमुळे आपल्यावरती परिणाम होतो, म्हणजे उन्हाळ्यामध्ये गरम होतं, पावसाळ्यामध्ये पाऊस लागतो, हिवाळ्यामध्ये थंडी वाजते, आपल्याला जसं त्याचा परिणाम होतो आपल्यावरती, त्याचप्रमाणे दुसऱ्या लिव्हिंग थिंग्सवरती म्हणजे पशुपक्ष्यांवरती सुद्धा त्यांचा, इतर सजीवांवरती सुद्धा त्यांचा परिणाम होत असतो. वी सी दीज चेंजेस टेकिंग प्लेस इन द लिव्हिंग वर्ल्ड एव्हरी इयर आफ्टर इयर. आणि आपण आपलं जी सजीव सृष्टी आहे तिच्यामध्ये प्रत्येक वर्षी आणि वर्षानुवर्षे काही बदल घडत असताना बघतो. Winter in Maharashtra is also called the season of Pangal. That means the falling of leaves. हिवाळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हिवाळ्याला पानगळतीचा ऋतू असं सुद्धा म्हटलं जातं. पानगळ म्हणजे काय, तर झाडांची पाने गळणे. इथे दाखवलंय बघा, पूर्ण पाने गळून जातात झाडांची. दॅट इज बिकॉज मेनी ट्रीज शेड देअर लीव्स इन विंटर. कारण हिवाळ्यामध्ये खूप सारी झाडे आहेत, ती त्यांचे पाने खाली पाडतात, पानगळ करतात. द कोट्स ऑफ मेनी फरी ॲनिमल्स बिकम थिकर इन विंटर. काही जे ॲनिमल्स आहेत त्यांच्या अंगावरती खूप फर आहे, तर त्यांचं जो कोट आहे ते आवरण आहे, तर ते काय होतं, हिवाळ्यामध्ये जाड होतं. दिस कीप देम वॉर्म इन द कोल्ड सीझन. आणि ते त्यांचं आवरण जाड झाल्यामुळे त्यांचा थंडीपासून बचाव होतो, ते गरम राहतात. Such growth of hair is especially noticeable in animals like sheep and some types of goats and rabbits. तर अशा प्रकारे जे अंगावरचं केसांचं आवरण जे वाढतं, तर त्या ॲनिमल्स, त्या प्राण्यांमध्ये आहेत मेंढ्या, गोट्स म्हणजे शेळ्या, काही प्रकारच्या शेळ्या, बकऱ्या, आणि रॅबिट्स म्हणजे सशांचा समावेश होतो. द एंड ऑफ विंटर इज ऑल्सो द टाइम फॉर द मँगो ट्रीज टू स्टार्ट ब्लॉसमिंग. हिवाळा संपता आंब्याच्या झाडाला बहर येण्याचा काळ असतो. दिस ब्लॉसम्स आर कॉल्ड मोहर इन मराठी. आणि हा जो बहर आहे, आंब्याच्या झाडाला येणारा जो बहर आहे, त्याला मराठीमध्ये मोहर येणे असं म्हणतात. इथे बघा, हे आंब्याच्या झाडाला ही जी छोटी छोटी फुले आलेली आहेत ना, त्याच्याच नंतर पुढे जाऊन आंबे तयार होत असतात, तर त्याला म्हणतात मोहर येणे. ॲट द क्लोज ऑफ द मंथ ऑफ फेब्रुवारी महिना संपता इट बिकम्स वॉर्मर अँड बाय मार्च वी बिगिन टू फील द हीट. आणि फेब्रुवारी महिना संपता थोडं गरम व्हायला लागतं आणि मार्चमध्ये आपल्याला गरमी जाणवते. इट्स टाइम फॉर समर. आणि हा उन्हाळ्याचा वेळ असतो, म्हणजे तेव्हा उन्हाळा स्टार्ट होतो, उन्हाळ्याची सुरुवात होते. इन दिस सीझन मेनी ट्रीज गेट न्यू लीव्स. आणि या ऋतूमध्ये खूप साऱ्या झाडांना नवीन पाने येतात, नवीन पालवी फुटते. फॉरेस्ट अपियर टू हॅव टेकन ऑन अ copper color because these leaves are reddish and shiny while they are tender.
आणि जेव्हा नवीन पाने येतात तेव्हा त्या पानांचा जो कलर असतो तो थोडासा रेडिश असतो, रेड कलरचा असतो आणि ते चमकत असतात. त्याच्यामुळे जंगलामध्ये असं वाटतं सगळीकडे कॉपर कलर, तांबूस कलर पसरलेला आहे. देअर कलर चेंजेस टू ग्रीन ॲज द लिव्ज ग्रो बिगर. आणि जेव्हा ती पाने मोठमोठी होत जातात तेव्हा त्यांचा कलर रेडिश पासून ग्रीन कलर, हिरवा कलर होत जातो. द कॉल ऑफ द कोयल इज हर्ड इन मेनी प्लेसेस. खूप साऱ्या ठिकाणी कोकिळ पक्षाचा आवाज ऐकू येऊ लागतो. इन समर द मार्केट इज फुल ऑफ मँगोज अँड वॉटरमेलन्स फॉर अस टू बाय. उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये खूप सारे बाजार पूर्ण आंब्यांनी आणि कलिंगडांनी भरून जातो. दिस इज द सीझन फॉर दीज फ्रुट्स. या फळांचा हाच ऋतू आहे. Although mango trees grow all over Maharashtra, the Konkan region is particularly famous for its mangoes. जरी आंब्याची झाडे ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत तरी सुद्धा महाराष्ट्रामधला कोकण भाग हा आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे. आपण ऐकलं असेल हापूस आंबा, देवगड हापूस, रत्नागिरी हापूस. तर हापूस आंबा हा कोकणामध्ये येतो आणि तो महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. इट इज अल्सो द सीझन फॉर कॅश्यू नट्स. काजूसाठी सुद्धा हाच ऋतू आहे. द रेड येल्लो कॅश्यू ॲपियल्स कॅन बी सीन ग्रोविंग ऑन द कॅश्यू ट्री ऑन द हिल साइड्स इन द कोकण रिजन. काजूची झाडे सुद्धा कोकणामध्येच असतात. डोंगराळ भागामध्ये काजूची झाडे असतात आणि रेड येलो कलरचे काजू आपल्याला त्या काजूच्या झाडांवर आढळून येतात. इन जून ब्लॅक क्लाउड्स मेक देअर अपीअरन्स. जून महिन्यामध्ये काळे ढग आपल्याला आकाशामध्ये दिसू लागतात. द रेनी सीझन इज शॉर्ट वे अवे. आणि याचाच अर्थ काय? काळे ढग जमले त्याचा अर्थ आता पावसाळा थोड्याच दिवसांवरती आहे. बाय दिस टाइम वी बिगिन टू गेट जॅकफ्रूट्स, जामुन्स, त्याला जावा प्लम्स अँड करवंदाज. आणि या सीझनमध्ये या वेळेस आपल्याला पावसाळ्यामध्ये आपल्याला जॅकफ्रूट म्हणजे फणस, जामुन्स म्हणजे जांभूळ आणि करवंद बाजारामध्ये दिसतात. द सीड्स ऑफ ग्रास अँड अदर प्लांट्स लाय स्कॅटर्ड ऑल ओव्हर द ग्राउंड. गवताच्या बिया किंवा दुसऱ्या इतर झाडांच्या बिया सगळीकडे जमिनीवरती पसरलेल्या असतात. दे स्प्राउट अँड स्टार्ट ग्रोविंग ॲज सून ॲज इट बिगिन्स टू रेन. आणि जेव्हा पावसाला सुरुवात होते तेव्हा त्या ज्या बिया असतात त्यांना मोड यायला आणि ते वाढायला सुरुवात होते. इट बिकम्स ग्रीन एव्हरीवेअर. सगळीकडे हिरवगार दिसतं पावसाळ्यामध्ये. दिस ग्रीनरी इज सूथिंग आफ्टर द हॉट समर मंथ. उन्हाळ्याच्या गरम महिन्यानंतर ही जी ग्रीनरी आहे, ही हिरवळ आहे, ती मनाला खूप शांत करणारी आहे. समटाइम्स वी कॅन इवन सी द रेनबो विथ इट्स 7 कलर्स इन द स्काय. कधी कधी आपल्याला आकाशामध्ये असा 7 रंगांचा इंद्रधनुष्य सुद्धा दिसतो. रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य. ॲज इट बिकम्स वेट एव्हरीवेअर फ्रॉग्स ॲपियर. आता सगळीकडे वेट म्हणजे सगळीकडे पावसामुळे भिजलेलं असतं, पाणी असतं सगळीकडे. आणि मग यावेळेस आपल्याला काय दिसतात तर बेडूक दिसतात. वी अल्सो हिअर द लाऊड नॉईज ऑफ फ्रॉग्स क्रॉकिंग ऑल टुगेदर. आणि आपल्याला मग बेडकांचा मोठा आवाज सगळीकडून ऐकू येतो. ॲज द रेनी सीझन एंड्स इट इज टाइम फॉर विंटर टू मेक अ कमबॅक. आणि जेव्हा पावसाळा संपत येतो तेव्हा परत हिवाळा येण्याचा वेळ होतो. इट गेट्स कोल्डर अँड कोल्डर. आणि मग हिवाळ्यामध्ये खूप थंडी वाजते. दिस इज नॉट गुड फॉर द फ्रॉग्स. आणि हे बेडकांसाठी ही थंडी चांगली नसते. दे गो डीप अंडर द ग्राउंड फॉर अ लॉंग पिरियड ऑफ स्लंबर विच लास्ट फॉर 7 or 8 months. आणि मग ते जमिनीच्या खूप खाली जाऊन राहतात आणि ते 7 ते 8 महिने स्लंबर म्हणजे गाढ झोपून जातात.
काहीही ते ऍक्टिव्हिटी करत नाहीत, फक्त ते तिथे पडून राहतात, झोपून राहतात. त्याला स्लंबर असं म्हटलं जातं. आणि ते 7 ते 8 महिने मग गायब असतात. वी डिपेंड ऑन ॲग्रिकल्चर फॉर फूड. आपल्याला अन्नासाठी शेतीवरती आपण अवलंबून आहोत. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. द डिफरंट सीझन्स, समर, विंटर अँड द मॉन्सून आर द टाइम फॉर डुईंग डिफरंट टास्क इन द फील्ड्स. हे जे वेगवेगळे ऋतू आहेत, उन्हाळा, हिवाळा अँड द मॉन्सून म्हणजेच रेनी सीझन म्हणजेच पावसाळा, तर हे शेतामध्ये वेगवेगळी कामे करण्याचा वेळ आहे. म्हणजे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये शेतामध्ये वेगवेगळी कामे केली जातात. व्हॉट वी हॅव लर्न, मग आपण या धड्यामधून काय शिकलो? द नीड्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स आर मेट इन द एन्व्हायरमेंट. सगळ्या सजीवांना ज्या ज्या गरजा आहेत, सगळ्या सजीवांच्या गरजा ह्या आपण पर्यावरणामधून पूर्ण करतो. देअर आर डिफरन्सेस इन द नीड्स ऑफ डिफरंट लिव्हिंग थिंग्स. वेगवेगळ्या सजीवांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, त्यांच्यामध्ये फरक आहे. सम आर्बोरियल ॲनिमल्स लाईक मंकीज अँड स्क्विरल्स लिव्ह इन ट्रीज अँड फीड ऑन देम. काही जे आर्बोरियल ॲनिमल्स आहेत, झाडावर राहणारे ॲनिमल्स आहेत, जसे की माकडे, खारुताई, तर ती झाडांवर राहतात आणि झाडांवरतीच त्यांचं अन्न खात असतात. देअर ड्रॉपिंग्स हेल्प ट्रीज टू ग्रो इन न्यू प्लेसेस. त्यांच्या विष्ठेमधून नवीन झाडे उगवण्यास मदत होते. सम बर्ड्स बिल्ड देअर नेस्ट इन ट्रीज. काही जे बर्ड्स आहेत, पक्षी आहेत, त्यांचे घरटे झाडावर बांधतात. इच टाईप ऑफ लिव्हिंग थिंग्स थ्राइव्स वेअर ऑल इट्स नीड्स आर फुलफिल्ड. थ्राइव्स म्हणजे भरभराट होणे. जिथे सजीवांच्या सर्व गरजा पूर्ण होतात तिथे प्रत्येक प्रकारच्या सजीवाची भरभराट होते. फॉर एक्झाम्पल, टायगर लिव्ह इन ग्रासलँड्स अँड ॲक्वेटिक प्लांट्स लिव्ह इन वॉटर. म्हणजेच की टायगरची गरज कुठे पूर्ण होते, तर गवताळ प्रदेशामध्ये पूर्ण होते. मग टायगर तिथे राहतो. आणि ॲक्वेटिक प्लांट्स म्हणजे पाण्यात वाढणारे जे प्लांट आहेत, झाडे आहेत, तर त्यांची गरज पाण्यामध्ये पूर्ण होते, म्हणून ते तिथे राहतात. चेंजेस इन सीझन्स अफेक्ट लिव्हिंग थिंग्स. जर ऋतूमध्ये बदल झाले तर त्याचा परिणाम सजीवांवर होतो. इन विंटर ट्रीज शेड लीव्ज अँड ॲनिमल्स कोट्स ग्रो थिकर. हिवाळ्यामध्ये झाडांची पाने गळतात आणि प्राण्यांच्या अंगावरील आवरण दाट होते. ॲट द स्टार्ट ऑफ समर, उन्हाळ्याच्या सुरुवातीला, ट्रीज गेट न्यू लीव्ज. झाडांना नवीन पाने येतात. इन द रेनी सीझन इट बिकम्स ग्रीन ऑल अराउंड. आणि पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवेगार वातावरण होते. फ्रॉग्स ॲपियर, बेडूक दिसू लागतात. अँड क्रॉप्स ग्रो इन फील्ड्स. आणि शेतामध्ये धान्य पिकते. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, द एन्व्हायरमेंट चेंजेस विथ द सीझन्स. ऋतूनुसार आपलं पर्यावरण बदलतं. पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती जे सगळं आहे ते सगळं बदलतं. लिव्हिंग थिंग्स हॅव टू अडॉप्ट देमसेल्स टू दोज चेंजेस. मग ऋतूनुसार जे बदल होतात त्यांच्यासोबत लिव्हिंग थिंग्सला म्हणजे सजीवांना जुळवून घ्यावं लागतं. अडॉप्ट म्हणजे त्यांच्याशी त्या ऋतूनुसार बदलावं लागतं. थँक्यू.